हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. देश स्वातंत्र्य आणि देशाचं संविधान लोकशाही टिकवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सत्ता असती तर सोनियाजी एकदा नाही दोनदा देशाच्या प्रधानमंत्री झाल्या असत्या. नाही केल्या. त्यांनी एका अर्थतज्ञांना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दोनदा देशाचा प्रधानमंत्री केला. त्यामुळे आमच्याजवळ आहे सत्ता हा विषय आज नाही. पहिले देश महत्त्वाचा आहे आणि देशाची लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे. नाना, तुम्ही सांगितलं की आचारसंहिता लागू द्या, म्हणजे एक प्रकारे इशाराच दिलाय. आणि तुम्ही मागे म्हणला होता की आता लवकरच इनकमिंग देखील सुरू होईल. पण आम्हाला तर आउटगोईंगच दिसतंय सध्या तरी. ते इनकमिंग कधी सुरू होणार? आणि दुसरा मुद्दा, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही हमी देता का की आत्ताची जी काँग्रेस आहे ती विधानसभा किंबहुना विधानसभेनंतर देखील एक संघ राहील? बघा, प्रलोभन किती चाललेली आहे तुम्हाला लक्षात असेल. आता बजेटमध्येच प्रलोभन दिलेत ना. म्हणजे मला तर, मी आता इतके वर्ष आमदार खासदार म्हणून काम करतोय. आम्ही जेव्हा पुरवणी मागण्या ज्याला आपण म्हणतो, या मागण्या मुश्किलनं 10,000 कोटीच्या जवळपर्यंत जायच्यात, कमी यायच्या 3-3,500 अशा आम्ही पाहिल्यात. आता तर 75,000 कोटीच्या मागण्या येतात, 80,000 कोटीच्या मागण्या येतात आणि कंटिन्यू येतात. जेवढं अधिवेशन येईल त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी डिमांड आपल्याला पाहायला मिळतं. या सरकारचा दिवाळा निघाला. 8 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर या लोकांनी करून ठेवलेलं आहे. आणि $1 ट्रिलियन आम्ही इकॉनॉमी उभी करू असं सांगणारी ही लोक, आत्ता 1 लाख कोटीचं बजेट आत्ता त्यांनी परवा अंतरिम बजेट जाहीर केलं. आणि जेव्हा अंतिम बजेट जेव्हा हे करतील त्यावेळेस अजून किती कोटीचा हे तूट दाखवतील मला माहिती नाही. कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतात. परवा पण मी भाषणामध्ये बोललो, राज्याच्या प्रत्येक जनतेवर कर्ज लादण्याचं काम आणि आपली पाठ ठुपटून आपल्याला मोठं दाखवायचं आणि फक्त जाहिरातीच्या भरोशावर आम्ही हे करतोय ते करतो. कोणाच्याच हातात काही नाही. निवडणुकीच्या वेळेस साड्या वाटायच्या, तेही बजेटमध्ये प्रोविजन करून ठेवलेलं आहे. आतापर्यंत वाटायचं होतं ना, तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही वाटाय ना. आता निवडणुकीच्या तोंडावर वाटताय तुम्ही, तर तुम्हाला वाटतं की साड्या वाटल्या म्हणजे आम्ही जिंकून जाऊ. त्या साड्यामध्येही भ्रष्टाचार करतील, आनंदसिधामध्ये भ्रष्टाचार करतात, याच्यातही भ्रष्टाचार. म्हणजे बहिणीला साडी देत असताना त्याच्यातही पैसे खातील, अशी परिस्थिती आज आहे. अजित पवारांनी हे बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे. या बजेटवर प्रभाव नेमका कोणाचा असं तुम्हाला वाटतं? प्रभाव त्यांचाच राहणार आहे, कारण की सरकार 3 लोकांचं आहे. तिघही जण किती उपसायचं त्याचं प्रमाण ठरवतात आहे. पण जनतेच्या हिताचं बजेट नव्हतं, जनतेच्या अहिताचं बजेट होतं, एवढंच आपण म्हणू. नाना, आता तुम्ही सांगितलं की बजेटमधून देखील प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. साखर कारखान्याला पैसे दिले या प्रलोभनांना काँग्रेसचे अन्य काही नेते अद्यापही बळी पडू शकतात का? दुसरा मुद्दा असा की तुम्ही म्हणताय की जनतेच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार आहे, मात्र नेत्यांमध्ये तो दिसत नाहीये का आम्हाला? कारण का नेते सोडून म्हणजे जाणं चाललंच आहे. मग जनतेमध्ये विश्वास असला किंवा विचार असला तरी नेत्यांमध्ये तो उरलाय का? मी आपल्याला तुम्हालाच प्रश्न विचारतो. भोपाळमध्ये नरेंद्र मोदीजीने भाषण केलं, बहनों भाइयों 70,000 करोड़ का भ्रष्टाचार इन लोगों ने इरिगेशन में किया, एनसीपी ने, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने, और बैंक में अलग भ्रष्टाचार किया. ऐसे भ्रष्टाचारी लोक है. किती दिवसात ते गेले तिकडे? अजित पवार आपले लोक घेऊन बरोबर आहे, 8 दिवसात गेले. मग आपण पाहिलं की श्वेतपत्रिका आणली केंद्र सरकारने, यूपीए सरकारची, आमच्या यूपीए सरकारची श्वेतपत्रिका आली आणि त्याच्यात आदर्श घोटाळ्याचा स्पेशली उल्लेख प्रधानमंत्रीजींनी केला. बहनों भाइयों, आदर्श घोटाला कैसा है, आदर्श घोटाला क्या है? विधवा हमारे फौजियों की, महिलाओं की जमीन इन लोगों ने खाई. कौन है आदर्श घोटाला? तो कितक्या दिवशी गेला, तो दुसऱ्या दिवशी गेले. काय मला सांगतो ना मी तुम्हाला, ते आता हे तर जग जाहीर आहे, लपलेलं आहे का? तुम्ही मला त्या कटघऱ्यात उभं करता म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय चाललेलं आहे. देश बघताय ना, राज्य बघताय, राज्याची जनता हे आंधळी नाही आहे, लोकांना कळतंय. आणि आता तर जशी निवडणुका जाहीर झाल्या त्यांचे जे 4 कार्यकर्ते आहेत, आता एक कार्यकर्ता अजून वाढवला राज्य सरकारने, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे दिल्लीतले, आणि SIT आता नवीनच स्पीकरनी जाहीर करावी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायची होती ना. SIT सरकारकडून गेली पण स्पीकरनी जाहीर केलं. म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं, एका आमदारांनी भाजपच्यानी प्रश्न उपस्थित करायचा आणि विधानसभा अध्यक्षांनी सांगायचं की SIT करा जरांगे पाटलांवर.
आता आम्ही जे वारंवार सांगतोय की मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलाचं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं नेमकं काय झालं हे जाहीर करावं. त्याला एकनाथ शिंदेला कळायला कारण नाही. त्याला बीजेपी वाल्यांनी घेरून ठेवलेलं आहे, पण ते काही बोलू शकत नाही ना, त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे. हे जे कार्यकर्ते जे सक्रिय झालेत आता बीजेपीचे, केंद्रीय तपास यंत्रणा, राज्य तपास यंत्रणा, यामुळे आता फार गोंधळ आहे. त्याच्यामुळे आमच्या माती फोडू नका. लोकांना समजतं सगळं आणि तुम्हालाही समजतं, पण तुम्ही आम्हाला घेरायचं म्हणून घेरायचं असेल तर तो भाग होऊ शकतं, पण आम्ही घेरणार नाही. आम्ही एकदम आमचं काम प्रामाणिक आहे, आम्हाला काही त्याची अडचण नाही आणि एकदम स्पष्ट आहे, जनता ही काँग्रेस आणि आमच्या महाविकास आघाडी बरोबर आहे, ते तुम्हाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. मनोज जरांगेंचा विषय निघाला काल जागा वाटपाच्या चर्चेमध्ये. वंचितने मनोज जरांगेंना जालन्यातून उभा करा असं म्हटलेलं आहे. त्याला स्वाभिमानीने आत्ता पाठिंबा देखील दिलाय. महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्र पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचं मत काय? तुम्हाला सांगितलंय की 5 नाही तर 6 तारखेला जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये चर्चा होईल.